शुक्रवारी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झालं। या घटनेनंतर सत्ताधारी भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार मोर्चा उघडलाय। काल पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। मोदींनी अर्धा तास भाषण करत काँग्रेसचा पूर्ण इतिहासच मांडला। आता राज्यातील महायुती सरकारही विरोधकांच्या भूमिकेविरोधात आक्रमक होताना दिसतेय। मुख्यमंत्री फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांच्यासोबत महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस विरोधकांचा समाचार घेणार असल्याची चर्चा आहे। तर मंगळवारी नारी शक्ती विधेयकाच्या समर्थनात महायुती मोर्चा काढणार आहे। दरम्यान आता सत्ताधाऱ्यांना विरोधक कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे विरोधकांना घेरण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांचा नेमका प्लॅन काय आहे याची चुणूक गेल्या काही तासांमधल्या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियांवरून आलेली आहेच। मात्र त्याचसोबत आता उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे याच विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री बोलणार का आणि नेमके काय मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आणि मंगळवारी विधेयकाच्या समर्थनार्थ मोर्चा देखील आयोजित करण्यात आला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।